प्रादेशिक परिवहन कार्यालय आरटीओ कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्या व कर्मचाऱ्यांच्या आकृती करून नवीन पद निर्माण करण्यात यावी व त्या पदांना त्वरित मान्यता देण्यात यावी या मागणीसाठी 1 दिवसाचा लाक्षणिक संप उभारला असून या संपाचा परिणाम सर्वसामान्य जनतेच्या कामकाजावर झाला असून याचा मोठा परिणाम महसूलवर देखील होणार असून मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत संपावर जाणार असल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचारी संघटनांनी स्पष्ट केले। हम सब हमारी यूनियन हमारी ताकत, हम सब एक है। मी घेतलं काय विषय होता आज आपण स्ट्राईकवर आहोत? सर आज आम्ही यासाठी स्ट्राईकवर आहोत की आमच्या मागील 2022 मध्ये आमच्या विभागाचा आकृतीबंध मंजूर झाला। 2022 मध्ये मंजूर झालेल्या आकृतीबंधाचे अद्यापपर्यंत म्हणजे 22 पासून 26 पर्यंत अद्यापर्यंत आर न बनल्यामुळे आमची पदं भरल्या जात नाही आहेत आणि त्यामध्ये आम्ही संप वगैरे असं कंटिन्यू आमचं आंदोलन चालू आहे 2022 पासून की आमची पदं भरा, आमच्या मागण्या मान्य करा। मात्र सरकारकडनं म्हणावं किंवा शासनाकडनं म्हणावं त्याची पूर्णता फास्ट होत नाहीये, त्यामुळे हे आर बनत नाहीये। आर बनत नसल्यामुळे 2022 पासून अद्यापर्यंत आमचे कार्यालयीन अधीक्षक, प्रशासकीय अधिकारी वगैरे पदे रिक्त आहेत। तर आकृतीबंध आपण म्हणतात पण भरल्या जात नाही, याबाबत परिवहन मंत्र्यांशी काही संघटना म्हणून तरी चर्चा झाली का? आणि चर्चेत काय हे आले? आमची महाराष्ट्र मोटर व्हेकल कर्मचारी संघटना 2000 जुनी संघटना आहे, 1959 मध्ये स्थापन झालेली आहे। सत्तापे साहेब आमचे सरचिटणीस आहेत, प्रकाश पाटील अध्यक्ष आहेत। तर ते वारंवार मंत्र्यांना आणि आमच्या आयुक्तांना भेटतात आणि मागेच आताच एक 8 दिवसापूर्वीच मंत्री महोदयांशी भेट झालेली आहे आणि त्यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे आजपर्यंतच निर्णय होणं अपेक्षित होता, म्हणजे हा संप झाला नसता। मात्र मागे आम्ही उग्र निदर्शने केले मागच्या आठवड्यामध्ये आणि त्या उग्र निदर्शनानंतर आम्ही 9 तारखेला बेमुदत संप करणार हे निदर्शनास आणून दिलं होतं। मात्र तरीही काहीही कार्यवाही न झाल्यामुळे आज आम्ही हा संप करतो आहे आणि आपल्या संपामुळे सर्वसामान्य जनतेवर याचा परिणाम होतोय, काय वाटतं? आम्ही खूपच दिलगीर आहोत त्यासाठी की आमच्यामुळे त्रास होतोय, पण आम्ही त्रास होऊ देणार नाही याची आम्ही पूर्ण दक्षता घेतलेली आहे। आम्ही कालपर्यंतची सर्व आमची पेंडिंग कामं पूर्ण केलेली आहेत आणि कर्मचारी आणि अवेअर केलेला आहे जनतेला, जो म्हणजे रेग्युलर जे कर्मचारी असतात त्यांनी की संप आहे, त्यामुळे जनतेला त्रास होणार नाही याची आम्ही संपूर्णतः काळजी घेतली। आजच्या दिवसापुरता मर्यादित पुढे पुन्हा याची तीव्रता वाढणार आहे? संप आजच्या दिवसच मर्यादित आहे आजचा। मात्र आजचा जर मागण्या संप करूनही जर मागण्या पूर्ण झालेल्या नाही तर पुढे 16 तारखेपासून आम्ही बेमुदत संपावर जाणार आहे।
सरकारला काय अल्टिमेट देणार? अल्टिमेटम देण्याचा प्रश्न नाही, आमची विनंती आहे सरकारला की 2016 पासून आमच्याकडे पद असताना, सर्व गोष्टी असताना, आमचे पात्र कर्मचारी असताना जर आम्हाला पद मिळत नाही आहेत आणि म्हणजे ताकद आहे खायला मात्र खायला भेटत नाही अशी अवस्था झालेली आहे. तर प्लीज विनंती आहे सरकारला, कुठलाही अल्टिमेटम वगैरे नाही, की विनंती आहे की कृपया 16 तारखेपर्यंत आमच्या मागण्या मंजूर कराव्या, म्हणजे आम्ही संप वगैरे कुठलाही मार्ग हाती उपसणार नाही, आम्ही नियमित आमचे कामकाज चालू ठेवू.